जे काही आपल्या पुढे आहे, तर आपल्या कुटुंबातील एखाद्या मुलाला आता इंटरनॅशनल लेवलचे एज्युकेशन आहे, सीबीएसई आहे, नंतर स्टेट बोर्ड आहे आणि जिल्हा परिषदेच्या शाळा आहे। आता या ठिकाणी आपण जे पालक आहे, आई वडील आहे, त्यांचं वर्गीकरण जर केलं तर इंटरनॅशनल लेवलचं जे शिक्षण या शाळांमधून दिलं जातं तर ते शासनाचं नाही आहे, ते प्रायव्हेट आहे। मग प्रायव्हेट संस्थांची फी पहा। मग या शाळेत जर पालक आपल्या मुलाला टाकले तर त्याचा दर्जा इंटरनॅशनल राहील। इतर परिस्थिती काय आहे, फी देण्याची पात्रता, म्हणजे त्या मुलाचा भविष्य का उज्ज्वल करण्याचं काम पालक करून राहिले, आई वडील करून राहिले। मग सीबीएसई पॅटर्नचा जो विद्यार्थी शिकत आहे, त्याच्या पालकाने त्याला टाकला आहे, तो इंटरनॅशनल लेवलपेक्षा थोडा कमी आहे। मग स्टेट बोर्डवाला त्याच्यापेक्षा कमी आहे आणि जिल्हा परिषदवाला तुम्हाला माहिती आहे, आताच पेपर मधून बातम्या आलेल्या आहेत, बऱ्याच मुलांना 8व्या वर्गात गेल्यानंतर सुद्धा आपलं नाव नाही लिहित आहे, आकडे लिहित आहे, 100 पर्यंत आकडे नाही लिहित आहे। मग इथलं शिक्षण जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या माध्यमातून जे काही दिलं जातं, मग त्या शाळांचा दर्जा पहा, शिक्षकांच्या अपॉइंटमेंट पहा, बसण्याची व्यवस्था, ब्लॅकबोर्ड, बाथरूम, प्लेग्राऊंड, या सगळ्या गोष्टींचा सर्वे पेपर मधून येत असतो। तर भारतातील जे शिक्षण आहे ते क्वालिटी एज्युकेशन या सत्रामध्ये येत नाही।